हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आपण आता इथे काय लिहिलं बघा. अन आयोनायझेशन चेंबर विथ पॅरलल कंडक्टिंग प्लेट्स ॲज एनोड अँड कॅथोड has 5 into 10 raised to 7 electrons and same number of singly charged positive ions per centimeter cube. The electrons are moving towards the anode with velocity 0.4 meter per second. The current density from anode to cathode is 4 microampere per meter square. The velocity of positive ions moving towards the cathode is. त्याचे ऑप्शन्स बघा काय दिले. तिथे ऑप्शन्स दिलेत आपल्याला 0.4 मीटर पर सेकंड, बी ऑप्शन दिलाय 1.6 मीटर पर सेकंड, सी ऑप्शन दिलाय 0 आणि डी ऑप्शन दिलाय आपला 0.1 मीटर पर सेकंड. हा तुम्हाला क्वेश्चन दिलाय. आता जर आपण ऑब्झर्व केलं की नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जर इथे ऑब्झर्व केला तर एन इज इक्वल टू काय दिलंय बाळांना बघा इथे. एन इज इक्वल टू काय दिलंय 5 into 10 raised to 7 सेंटीमीटर क्यूब. आता एक काम करू, ह्याला जर मीटर क्यूब मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय ना 10 raised to into 10 raised to 6 मीटर क्यूब. तर काय ना इथे 5 into 10 raised to काय ना इथे 5 into 10 raised to 13 मीटर क्यूब. ही आपली एन ची व्हॅल्यू मिळाली. आता मला सांगा व्ही ची व्हॅल्यू इथे काय दिली आपल्याला. वेलॉसिटी इथे काय दिली आहे 0.4 मीटर पर सेकंड. ही आपल्याला वेलॉसिटी दिली इथे. ठीक आहे. जर आपण ऑब्झर्व केलं करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय. करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला काय बाळांनो एन इंटू क्यू इंटू व्ही. हा काय आपला करंट डेन्सिटीचा फॉर्म्युला. आता एन ची व्हॅल्यू टाकूया इथे. काय एन ची व्हॅल्यू काय 5 इंटू 10 raised to 13. क्यू ची व्हॅल्यू काय 1.6 इंटू 10 raised to -19. वेलॉसिटीची व्हॅल्यू काय 0.4. आता हे समजा आपण सॉल्व केलं तर काय होणार 3.2 इंटू 10 raised to -6 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. हे आपला आन्सर आलं. आता समजा करंट डेन्सिटी ऑफ आयन्स आपण फाइंड केलं. समजा इथे फाइंड करूया करंट डेन्सिटी ऑफ आयन्स. इथे जर फाइंड केलं आपण तर नेहमी लक्षात ठेवा इट इज नथिंग बट द सबस्ट्रॅक्शन. आपल्याला दिलं काय इथे ओरिजिनली किती दिलं आहे 4 मायक्रो एम्पियर पर मीटर स्क्वेअर दिलं इथे. तर आपल्याला दोघांचं सबस्ट्रॅक्ट करायला लागेल. तर काय ना 4 इंटू 10 raised to -6 मायनस 3.2 इंटू 10 raised to -6. तर काय ना 0.8 इंटू 10 raised to -6 एम्पियर पर मीटर स्क्वेअर. हे आन्सर आपल्याला. आणि विचारलं काय द वेलॉसिटी ऑफ पॉझिटिव्ह आयन टुवर्ड्स द कॅथोड. तर ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला डेन्सिटी ही आपल्याला वापरायला लागेल. आणि आपल्याला फॉर्म्युला काय करंटचा फॉर्म्युला काय आय इज इक्वल जे इज इक्वल टू काय फॉर्म्युला इथे एन इंटू क्यू इंटू व्ही. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ जे 0.8 इंटू 10 raised to -6. इथे काय ना एन ची व्हॅल्यू काय ना 5 इंटू 10 raised to 13. क्यू ची व्हॅल्यू काय ना 1.6 इंटू 10 raised to -19 इंटू वेलॉसिटी. आता समजा वेलॉसिटी इथे फाइंड केली तर काय ना 0.1 मीटर पर सेकंड. हे आपलं फायनल आन्सर आहे. प्लीज या कॅल्क्युलेशन प्लीज एकदम बरोबर करा. ठीक आहे. एकदम सिंपल कॅल्क्युलेशन आहे तुम्हाला येऊन जाते. थँक यू व्हेरी मच. 18 क्वेश्चन बघा इथे. 18वा क्वेश्चन बघा इथे. द फोटो इलेक्ट्रिक थ्रेशोल्ड वेवलेंथ ऑफ सिल्वर इज 3250 इंटू 10 raised to -10 मीटर. द वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन इजेक्टेड फ्रॉम अ सिल्वर सरफेस बाय अल्ट्रावायलेट लाइट ऑफ वेवलेंथ 2536 इंटू 10 raised to -10 मीटर इज गिवन. इथे आपल्याला काय दिले बघा. गिवन दिले एच ची व्हॅल्यू इथे दिले 4.14 इंटू 10 raised to -15 EVS. आणि आपल्याला सी ची व्हॅल्यू दिली म्हणजे वेलॉसिटी ऑफ स्पीड ऑफ लाईट दिले इथे 3 इंटू 10 raised to 8 मीटर पर सेकंड. आणि इथे ऑप्शन्स बघा इथे काय दिले. त्यांनी ऑप्शन्स काय दिले 0.6 इंटू 10 raised to 6 मीटर पर सेकंड. बी ऑप्शन दिलाय 61 इंटू 10 raised to 3 मीटर पर सेकंड. सी ऑप्शन दिलाय 0.3 इंटू 10 raised to 6 मीटर पर सेकंड.
डी ऑप्शन दिलाय 6 इंटू 10⁵ मीटर पर सेकंड. बरोबर, हे दिलंय आपल्याला. आता आपल्याला गिवन कंडिशन काय काय दिल्यात ते बघूया. लॅम्बडा 0 आपल्याला लॅम्बडा काय दिला इथे 3250 इंटू 10⁻10 मीटर. लॅम्बडा दुसरा दिलाय आपल्याला 2536 इंटू 10⁻10 मीटर. बरोबर. आता फाय ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. आता फाय काय येणार बघा SC अपॉन लॅम्बडा 0. बरोबर आहे, आपला फाय व्हायचं तुम्हाला माहिती आहे काय. ठीक आहे, सो 4.14 इंटू 10⁻15 इंटू 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय 3250 इंटू 10⁻10. आता समजा हे सॉल्व केलं आपलं तर आपला आन्सर काय येणार 3.82 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे आपला आन्सर आहे ना. आता समजा एनर्जी दुसरी आपण फाइंड केली तर काय येणार SC अपॉन लॅम्बडा. हा दुसरा जो आपण आहे त्याचं फाइंड करूया आपण. याची H ची व्हॅल्यू दिली आहे 4.14 इंटू 10⁻15. वेलॉसिटी दिली आहे 3 इंटू 10⁸. परंतु याची वेवलेंथ बघा, ह्याची वेवलेंथ वेगळी दिली, याची वेवलेंथ काय दिली आपल्याला 2536 इंटू 10⁻10 4.89 इलेक्ट्रॉन वोल्ट. हे आपल्याला सॉल्व केलं आहे. आता तुम्हालाही माहिती आहे की अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कायनेटिक थ्री ऑफ मॅक्स तर काय येणार HV मायनस 5. हे आपण सॉल्व करूया. तर काय येणार 4.89 मायनस 3.82 इलेक्ट्रॉन वोल्ट. आपला आन्सर काय येणार 1.077 इलेक्ट्रॉन वोल्ट. आपली मॅथ्सची फॉर्म्युला काय, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय हाफ mv². बरोबर. जर आपण सॉल्व केलं v इज इक्वल टू काय येणार स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू 1.077 इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 डिवाइड बाय 9.1 इंटू 10⁻31. आता आमचं समजा आपण हे सॉल्व केलं तर आन्सर येतं 0.6 इंटू 10⁻6 मीटर पर सेकंड. आणि तो आपण असंही लिहू शकतो 6 इंटू 10⁻5 मीटर पर सेकंड. परंतु एक ऑब्झर्व करा ए आणि बी दोन्ही ऑप्शन बरोबर येत आहे. याचा आन्सर आहे ए अँड टी. क्वेश्चन बघा, आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा क्वेश्चन आहे. 19वा क्वेश्चन 19 क्वेश्चन बघा इथे. व्हेन अ मेटॅलिक सरफेस इज illuminated with the radiation of wavelength lambda, the stopping potential is V. If the same surface is illuminated with the radiation of wavelength 2 lambda and stopping potential is V by 4, the threshold wavelength for the metallic surface is. threshold wavelength काय विचारलं इथे. ऑप्शन्स बघा इथे काय लिहिले 4 लॅम्बडा, बी ऑप्शन आहे 5 लॅम्बडा, सी ऑप्शन आहे 5 बाय 2 लॅम्बडा, डी ऑप्शन आहे 3 लॅम्बडा. म्हणजे रिलेशन विचारलंय. आय थिंक हा सर्वात सोपा क्वेश्चन मला वाटतो. हे बघा इथे काय आहे अकॉर्डिंग टू आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपल्याला फॉर्म्युला तर माहिती आहे काय एनर्जी इज इक्वल टू काय आहे इथे SC अपॉन लॅम्बडा मायनस SC अपॉन लॅम्बडा 0. हा पार्ट 1 आहे. आता बघा इथे चेंजेस काय करायला सांगितलेत बघा. व्होल्टेज जो आहे हा व्होल्टेज काय आहे ना V बाय 4 होऊन जाणार. ते क्वेश्चन मध्ये दिले बघा. स्टॉपिंग पोटेन्शियल V बाय 4 झालं. त्याच्यानंतर लॅम्बडा जो आहे तो लॅम्बडा काय झाला डबल झाला 2 लॅम्बडा झाला. तर इथे काय येणार SC अपॉन 2 लॅम्बडा मायनस SC अपॉन लॅम्बडा 0. बघा हे इक्वेशन 2 मिळालं. सिंपल बघा क्वेश्चन जसं आहे तसंच मी ऍक्टिव्हिटी केली सगळी काय आहे ते. त्याच्यानंतर एक काम करूया काय आहे हा लॅम्बडा आणि लॅम्बडा 0चं रिलेशन फाइंड करायचं. आय थिंक सिंपल आहे. डिवायडिंग इक्वेशन 1/2 करूया आपण इथे. तर इथे काय येणार बघा 4 इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0 डिवायडेड बाय 1 अपॉन 2 लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. आता समजा इथे सॉल्व करायचा प्रयत्न करूया तर काय येणार इथे बघा 4 इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा इंटू लॅम्बडा 0 डिवायडेड बाय लॅम्बडा 0 मायनस 2 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 लॅम्बडा इंटू लॅम्बडा 0. आता लॅम्बडा इंटू लॅम्बडा 0 कॅन्सल तर काय येणार 4 इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा 0 मायनस 2 लॅम्बडा क्रॉस मल्टिप्लाय करूया काय येणार 4 लॅम्बडा 0 मायनस 8 लॅम्बडा इज इक्वल टू लॅम्बडा 0 मायनस लॅम्बडा. तर आता आपण सॉल्व करायचा प्रयत्न करूया. अजून कसा येणार इथे बघा हा समजा इथे गेला इथे हा लॅम्बडा 0 इथे गेला तर काय येणार 3 लॅम्बडा 0 येणार इथे. बरोबर. आता हा मायनस लॅम्बडा 8 लॅम्बडा इथे गेला तर काय येणार इथे बघा 9 लॅम्बडा. सो लॅम्बडा 0 इज इक्वल टू काय येणार बघा 3 लॅम्बडा. बरोबर आहे सगळ्यांचं. हे आपला आन्सर काय आला बाळांनो लॅम्बडा 0 इज इक्वल टू 3 लॅम्बडा. दॅट्स युअर फायनल आन्सर. 20th क्वेश्चन बघूया आपण इथे. बघा इथे क्वेश्चन काय आहे
A certain metallic surface is illuminated with monochromatic light of wavelength lambda. The stopping potential for photoelectric current for this light is 3v0. 3v0 दिला इथे. If the same surface is illuminated with the light of wavelength 2 lambda, the stopping potential is v0. The threshold wavelength for this surface for photoelectric effect is. आता इथे ऑप्शन बघा, इथे काय दिले, इथे ऑप्शन दिलाय 4 लॅम्बडा, बी दिलाय λ/4, सी दिलाय λ/6, डी दिलाय 6 लॅम्बडा. आता आइन्स्टाईन फोटोइलेक्ट्रिक इफेक्टचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे काय आला, EVS इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा मायनस साय. आपलं सबस्ट्रॅक्शन करू शकतो आपण त्यामध्ये. आता इथे काय बोलले की स्टार्टिंगला जो आहे आपला व्होल्टेज काय दिलाय 3v0. सो कॅन आय से 3ev0 इज इक्वल टू HC अपॉन लॅम्बडा मायनस साय इज इक्वल टू मायनस साय. हे आपलं इक्वेशन 1 मानू. सेकंड याच्या मध्ये काय बोललंय, आपला व्होल्टेज जो आहे तो काय दिलाय v0 दिलाय आणि आपला लॅम्बडा जो आहे तो 2 लॅम्बडा झालाय. तर काय येणार 3ev0 इज इक्वल टू HC अपॉन 2 लॅम्बडा मायनस साय. याला इक्वेशन 2 लिहून घ्या. जर आपण ऑब्झर्व केलं, आता मॅथमॅटिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न जर केला तर एक काम करायला 3 ने मल्टिप्लाय करूया. तर काय होणार 3v0 इज इक्वल टू 3HC अपॉन 2 लॅम्बडा मायनस 3 साय. याला इक्वेशन 3 लिहूया. जर आपण हा 1 आणि 2 जर आपण सॉल्व्ह केला आपण, तर 1 आणि 2 सॉल्व्ह केल्यानंतर काय होणार, साय इज इक्वल टू आपल्याला काय होणार HC अपॉन 4 लॅम्बडा. तर आपल्याला काय विचारलंय, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ विचारलंय. काय विचारलंय बाळांनो, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आपल्याला विचारलं. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ कसं फाइंड करणार आपण, HC अपॉन साय. सायची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, HC अपॉन 4 लॅम्बडा. सो HC कॅन्सल इज इक्वल टू 4 लॅम्बडा. तर बाळांनो आपला जो आन्सर आहे काय येणार याच्या बाळांनो 4 लॅम्बडा. 20चा आन्सर काय आलं 4 लॅम्बडा. 21st क्वेश्चन आपण बघूया इथे. 21st क्वेश्चन बघा काय आहे, लाइट ऑफ वेवलेंथ 500 नॅनोमीटर is incident on a metal with work function 2.28 electron volt. The wavelength of emitted electron is, काय लिहिलंय, wavelength of emitted electron काय लिहिलंय, less than 2.8 into 10 raised to minus 9 meter. B option काय, greater than or equal to 2.8 into 10 raised to minus 9 meter. C option है less than or equal to 2.8 into 10 raised to minus 12 meter. डी ऑप्शन आहे लेस दॅन 2.8 इंटू 10 रेज टू मायनस 10 मीटर. ठीक आहे. आता इथे काय दिलंय बघा, इथे स्टार्टिंगला काय दिलंय, वर्क फंक्शन ऑफ मेटल काय दिलंय, वर्क फंक्शन ऑफ मेटल काय दिलंय 2.28 इलेक्ट्रॉन वोल्ट आणि वेवलेंथ लॅम्बडा इज इक्वल टू काय आणलंय इथे 500 नॅनोमीटर. नॅनोमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायचं 500 इंटू 10 रेज टू मायनस 9. ठीक आहे. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जी आपल्याला मॅक्स, आपला आइन्स्टाईनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय येणार, HC अपॉन लॅम्बडा मायनस 5. जर आता ऑब्झर्व केलं आपण, हा 5 ची व्हॅल्यू काय लिहिली आहे 2.28 इलेक्ट्रॉन वोल्ट, म्हणजे वर्क फंक्शनचा फॉर्म्युला व्हॅल्यू आहे ती. आता कायनेटिक एनर्जी मॅक्स आहे, H ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 6.6 इंटू 10 रेज टू मायनस 34 इंटू C ची व्हॅल्यू काय 3 इंटू 10 रेज टू 8. लॅम्बडाची व्हॅल्यू आपण जर फाइंड केली तर काय येणार 5 इंटू 10 रेज टू मायनस 7 into 1.6 into 10 raised to minus 19 minus 2.28. बरोबर, आपलं इथपर्यंत आलं. आता जर हे सॉल्व केलं आपण, हे सॉल्व केल्यानंतर काय येणार 2.48 मायनस 2.28. सबस्ट्रॅक्शन याचं काय येणार 0.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. एक कायनेटिक एनर्जी मॅक्स मिळाली. आता जर लॅम्बडा आपण फाइंड केला, लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना, लॅम्बडा मीन काय येणार H अपॉन P. सो H अपॉन व्हॉट इज P, इट इज स्क्वेअर रूट ऑफ 2n कायनेटिक एनर्जी मॅक्स. तर आपण सॉल्व केलं तर H ची व्हॅल्यू काय आली बघा इथे आपण 20 अपॉन 3 इंटू 10 रेज टू मायनस 34. हे आपण सबस्टिट्यूट करूया, डिवायडेड बाय रूट 2 इंटू 9 इंटू 10 रेज टू मायनस 31 इंटू 0.2 इंटू 1.6 इंटू 10 रेज टू पावर मायनस 19. ठीक आहे. आता हे समजा सॉल्व केलं आपण, आपला लॅम्बडा मीन अप्रॉक्सिमेटली किती येणार 2.80 इंटू 10 रेज टू मायनस 9 मीटर. तर ही आपली जी लॅम्बडाची व्हॅल्यू आली आपल्याकडे, नेहमी लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षा जास्तच किंवा इक्वल टू पाहिजे आपल्याला वेवलेंथ ऑफ एमिटेड इलेक्ट्रॉन, ह्याच्यापेक्षा जास्तच येणार. तर आपला ऑप्शन्स काय येणार बाळांनो, ऑप्शन बी.
22nd क्वेश्चन बघूया आपण इथे. 22nd क्वेश्चन काय? अ फोटो इलेक्ट्रिक सरफेस इज illuminated सक्सेसफुली बाय मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ वेवलेंथ लॅम्बडा and lambda by 2. If maximum kinetic energy of emitted photoelectrons in the second case is 3 times that in the first case, the work function of the surface of the material is. ठीक आहे, आपला प्लॅन्स कॉन्स्टंट अँड स्पीड ऑफ लाईट आपल्याला दिले. आता ऑप्शन्स इथे बघा काय दिलेत आपल्याला. ऑप्शन इथे दिले HC अपॉन लॅम्बडा, बी दिले इथे 2HC अपॉन लॅम्बडा, सी दिले HC अपॉन 3 लॅम्बडा, डी दिले HC अपॉन 2 लॅम्बडा. हे दिले. आता समजा फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आपल्याला आइन्स्टाईनचा फॉर्म्युलाही माहिती आहे आपल्याला. आता फर्स्ट लिहिलं E_k1 मॅक्स, तर काय लिहायचं HC अपॉन लॅम्बडा मायनस 5, याला इक्वेशन 1 मानूया. आणि जर आपण सेकंड इक्वेशन मानलं E_k2 मॅक्स, याचं इक्वेशन काय येणार HC अपॉन लॅम्बडा बाय 2 मायनस 5. हे कशामुळे आलं? हे लॅम्बडा बाय 2 काय बुक पुट केलं ना, तर स्टार्टिंगला काय लिहिलं लॅम्बडा आणि लॅम्बडा बाय 2 ना, तर इथे लॅम्बडा आणि लॅम्बडा बाय 2 दिलं, चेंजेस केलं. त्याच्यानंतर काय लिहिलं इफ मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ एमिटेड फोटो इलेक्ट्रॉन इन द सेकंड केस इज 3 टाइम्स द फर्स्ट. म्हणजे एक काम करूया आपण, ह्याच्यात जर आता सिम्प्लिफाय वेने केलं त्याला काय ना 2HC अपॉन लॅम्बडा मायनस 5 E_k2 मॅक्स. आता आपण जर ऑब्झर्व केलं तर काय येणार इथे सेकंड टाइम जो आहे कॅन से E_k2 मॅक्स इज 3 टाइम्स E_k1 मॅक्स. म्हणजे दुसरं जे आहे ते 3 टाइम्स सेकंड आहे. ठीक आहे, म्हणजे सेकंड इज 3 टाइम्स द फर्स्ट. ओके, तर ह्याचं काय येणार याचं बघा 3 टाइम्स द फर्स्ट आहे ना, तर ह्याचा आन्सर काय येणार बघा 3 टाइम्स E_k1 max is equal to 3 into HC by lambda minus 5. हा थर्ड इक्वेशन आहे. आता समजा आपण फर्स्ट आणि सेकंड हा समजा आपण मॅच केला सेकंड आणि फर्स्ट, तर काय येणार 3HC by lambda minus 3 is equal to 2HC by lambda minus 5. जर आता 5 जो आहे आपला काय वर्क फंक्शन आहे. आता ह्याचा आन्सर जर फाडायचा प्रयत्न केला तर काय येणार HC अपॉन 2 लॅम्बडा. हे आपला आन्सर आला. तो ऑप्शन कोणता आला बाळांनो? ऑप्शन बी. आय होप बघा ह्याच फॉर्म्युलावर आपलं सगळं डिपेंड आहे. मी सगळे सम सॉल्व्ह करून देतोय, लक्ष द्या बरोबर. 23rd क्वेश्चन बघा इथे काय लिहिलं बघा. वेन द एनर्जी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन इज इंक्रीज बाय 20%, द कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स emitted from a metal surface increase from 0.5 electron volt to 0.8 electron volt. The work function of the metal is. याचं ऑप्शन बघा इथे काय दिलेत आपल्याला 0.65 इलेक्ट्रॉन वोल्ट, बी ऑप्शन दिले 1.0 इलेक्ट्रॉन वोल्ट, सी ऑप्शन दिले 1.3 इलेक्ट्रॉन वोल्ट, डी ऑप्शन आहे 1.5 इलेक्ट्रॉन वोल्ट. आता आइन्स्टाईन आपला फॉर्म्युला माहिती आहे फोटो इलेक्ट्रिकचा आहे ना HC इज इक्वल टू 5 प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्स. नेहमी आपण कसं लिहितो कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू HCV मायनस 5 असं लिहितो. आता इथे ऑब्झर्व करा इथे काय लिहिलंय क्वेश्चन मध्ये काय लिहिलंय बघा इथे. फर्स्ट आपण कंडिशन बघूया. पहिली काय आपल्या याची वर्क फंक्शन काय दिलंय आपल्याला 0.5, म्हणजे याचं काय दिलंय 0.5 लिहिलंय HV. तर काय येणार इथे HV इज इक्वल टू 50 प्लस 0.5, हा इक्वेशन 1 येणार. आणि सेकंड काय दिलंय बघा आपला जो इन्सिडेंट रेडिएशन आहे ना HV आहे तो 20% इंक्रीज होतो. आता 1चं 20% काय 0.2, तर 1 प्लस 0.2 इज 1.2, तर इथं काय येणार इथे 1.2 HV, इथे काय येणार 50, आणि इथे ह्याचा काय होतं इथे कायनेटिक एनर्जी मॅक्स किती येते 0.8, तर इथे काय येणार 0.8, हा इक्वेशन 2 आलं. तुम्ही जो ऑब्झर्व केला बघा दोन लिनियर इक्वेशन आले, हे दोघांना सॉल्व्ह केलं तर आन्सर येतं आपल्याला. आता हे सॉल्व्ह करूया आपण मायनस मायनस मायनस, तर काय येणार इथे मायनस 0.2 HV इज इक्वल टू इथे काय येणार बघा इथे 0.5 मायनस काय येणार मायनस 0.3. सो माझ्या मते HV इज इक्वल टू काय येणार इथे 3/2, बरोबर आहे. आता ही HV ची व्हॅल्यू याच्यात टाकली आपण 3/2 टाकली, तर 5 ची व्हॅल्यू काय येणार 50 काय येणार इज इक्वल टू 50 इज इक्वल टू 1.0 इलेक्ट्रॉन वोल्ट, ही व्हॅल्यू येणार. तर आपले ऑप्शन्स काय ऑप्शन बी. बघा याच्यामध्ये आता फॉर फोटो इलेक्ट्रिक एमिशन फ्रॉम सर्टन मेटल the cutoff frequency is V. If the radiation of frequency 2V impinges on the metal plate, the maximum possible velocity of the emitted electron will be m is the mass of
इलेक्ट्रॉन. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन्स बघा काय दिले, तिथे ऑप्शन दिले आहे स्क्वेअर रूट ऑफ HV अपॉन M. बी ऑप्शन काय दिलं आहे स्क्वेअर रूट ऑफ 2HV अपॉन M. सी ऑप्शन दिला आहे 2 इंटू रूट HV अपॉन M. डी ऑप्शन दिला आहे स्क्वेअर रूट ऑफ HV अपॉन 2M. जर आता ऑब्झर्व केला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा आपला फॉर्म्युला काय बाळांनो, HV डॅश इज इक्वल टू HV प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्स, हा आपला फॉर्म्युला. आता क्वेश्चन मी परत वाचतो, काय आलंय की हे फ्रिक्वेन्सी आहे ती डबल होत झाली याची रेडिएशन फ्रिक्वेन्सी, दॅट इज दिस V डॅश इज इक्वल टू 2V. तर इथे काय येणार H इंटू 2V इज इक्वल टू HV प्लस कायनेटिक मॅक्स. तर मला एक सांगा, कॅन आय से दॅट 2HV मायनस E, HV is equal to, can I say half mV max the whole square. आता जर ऑब्झर्व केलं V max the whole square is equal to 2HV upon M. So can I say V max is equal to काय आहे ना square root of 2HV upon M. This is your final answer. आता आहे का बघा हे ऑप्शन मध्ये आहे का? Yes, option B is your correct answer. 25th question बघा इथे, question number 25th. A source of light is placed at a distance of 50 cm from a photocell and the stopping potential found to be V0. Stopping potential आपलं काय V0. If the distance between the light source and the photocell is made 25 cm, the new stopping potential will be. Options दिले आहेत ह्याच्यात 2V0, B ऑप्शन दिला आहे V0 by 2, C ऑप्शन दिला आहे V0, D ऑप्शन आहे 4V0. तर यामध्ये काय दिले बघा, दोन ज्या फोटो सेल्स आहेत आपले म्हणजे सोर्स ऑफ लाईट जे आहे ते 50 सेंटीमीटर फ्रॉम फोटो सेल आणि स्टॉपिंग पोटेन्शियल आहे त्याचे. आता ते डिस्टन्स आपलं कमी केलं 25 सेंटीमीटरवर झालं. नेहमी लक्षात ठेवा स्टॉपिंग पोटेन्शियल इज इंडिपेंडेंट ऑफ द डिस्टन्स, एवढं लक्षात ठेवा. स्टॉपिंग पोटेन्शियल इज ऑलवेज इंडिपेंडेंट ऑफ डिस्टन्स. तर तुम्ही डिस्टन्स काही चेंज करा, आन्सर नेहमी V0च येणार. ऑप्शन इज सी. 26 क्वेश्चन बघूया आपण आता. काय बघा क्वेश्चन, 200 वॅट सोडियम स्ट्रीट लॅम्प्स emits yellow light of wavelength 0.6 micrometer. Assuming it to be 25% efficient in converting electric energy into light. The number of photons of yellow light it emits per second is. Option बघा इथे काय ऑप्शन्स, 1.5 into 10 raised to 20. B option is 6 into 10 raised to 18. C option is 62 into 10 raised to 20. D option is 3 into 10 raised to 19. आता बघा इथे काय सॉल्व्ह करूया आपण, इथे बघूया इथे गिवन काय दिलंय बाळांनो आपल्याला, गिवन दॅट ओनली 25% ऑफ 200 वॅट इज कन्वर्टर. म्हणजे कन्वर्ट कशात मध्ये होते यहाँ पे, इलेक्ट्रिक एनर्जी इंटू लाइट. ठीक आहे, 25% दिलं इथे. तर आपला फॉर्म्युला काय येणार बघा इथे, HC अपॉन लॅम्बडा मल्टिप्लाय बाय एन इज इक्वल टू 200 इंटू 25 अपॉन 100. हे 25 अपॉन 100 का घेतलं, कारण की 25% आहे ना त्याचं, त्यामुळे घेतलं. जर आपण आता ऑब्झर्व केलं इथं बघा एन इज काय आपला नंबर ऑफ फोटॉन्स, हे नंबर ऑफ फोटॉन्स आहेत आपले एन. आता ह्याच्यामध्ये एच काय आपलं, एच इज नथिंग बट प्लॅन्क्स कॉन्स्टंट अँड सी इज स्पीड ऑफ लाईट. सगळ्या स्टँडर्ड व्हॅल्यू आहेत, तर एक काम करूया आपण मल्टिप्लाय करूया. 200 इंटू 25 डिवाइड बाय 100 मल्टिप्लाय बाय लॅम्बडा अपॉन HC. जर आपण सॉल्व्ह केलं तर काय येणार, 200 इंटू 25 इंटू 0.6 इंटू 10 रेज टू -6 डिवाइडेड बाय 100 इंटू 6.2 इंटू 10 रेज टू -34 इंटू 3 इंटू 10 रेज टू 8. तर आता हे सॉल्व्ह करूया आपण. ते सॉल्व्ह केल्यानंतर बघा एकदम सिंपल आहे. सॉल्व्ह कसं करणार इथं बघा, ऑब्झर्व केलं तर इथे काय ना 1.5 इंटू 10 रेज टू 20 हे आपला आन्सर आहे. इथे काय बघा, हे दॅट इज युअर आन्सर. 27 क्वेश्चन बघा इथे, मोनोक्रोमॅटिक रेडिएशन एमिटेड when electron on hydrogen atom jump from first excited to ground state. First excited to ground state म्हणजे 2 to 1 असं झालंय ते ground state. Radiates a photosensitive material. The stopping potential is measured to be 3.57 volt.
द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी ऑफ द मटेरियल इज. आता ऑप्शन बघा इथे काय दिले, ऑप्शन बघा इथे काय दिले, 4 into 10 raised to 15 hertz. बी ऑप्शन दिलाय 5 into 10 raised to 15 hertz. सी ऑप्शन दिलाय 1.6 into 10 raised to 5 hertz. डी ऑप्शन दिलाय 2.5 into 10 raised to 15 hertz. हे आपल्याला दिले. आता इथे क्वेश्चन नीट वाचून दाखवूया आपण. परत एकदा समजा ग्राउंड स्टेट 2 to 1 म्हणजे काय आलं इथे एन जो झालाय तो काय आला 2 to 1. इथे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉन जो मूव्ह झालाय तो फर्स्ट एक्साइटेड टू ग्राउंड स्टेट झालाय. आता इथे काय दिलंय आपल्याला, समजा इथे काय दिलंय ई एनर्जी आपल्याला माहिती, इथे काय दिलंय 10.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. कायनेटिक एनर्जी, आपला कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय ना E-5 आपल्याला माहिती आहे सबस्ट्रॅक्शन याचं. तर आपण जर सबट्रॅक्ट केला इथे तर मला सांगा फाय इज इक्वल टू काय ना 10.2 मायनस 3.57. 3.57 काय आपला स्टॉपिंग पोटेन्शियल आपला. जर आता फाय सॉल्व केला आपण, मला सांगा फाय इज इक्वल टू काय ना 6.63 इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि फायला काय लिहिणार आता H/μ0 इज इक्वल टू 6.63 इलेक्ट्रॉन व्होल्ट. तो V0 इज इक्वल टू काय ना लिहिलं 6.63 into 1.6 into 10 raised to minus 19 divided by 6.67 into 10 raised to minus 34. मोस्टली मी मुलांना सांगतो बघा, आता मोस्टली एक गोष्ट मॅथमॅटिकल गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. 6 इथे ऑप्शन बघा काय 4, 5, 1.6, 2.5. आता 6.63 आणि 6.67 थोडीफार जवळपासच व्हॅल्यू येते. तर 1.6 आपण बोलू शकतो 1.6. आता 1.6 इथे कोणती व्हॅल्यू आहे अप्रॉक्सिमेटली हीच व्हॅल्यू दिसते 1.6. येस ऑर नो. तर आपला ऑप्शन काय इथे 1.6 into 10 raised to 15 hertz. ओके 1.6 into 10 raised to 15 hertz. 28 क्वेश्चन्स इथे बघूया आपण आता. Two radiations of photons energy 1 electron volt and 2.5 electron volts successfully. Photon energy म्हणजे स्टार्टिंगची जी एनर्जी रेंज करते ती illuminates a photosensitive metallic surface of work function 0.5 electron. म्हणजे आपण कायनेटिक एनर्जी सबस्ट्रॅक्ट करतो एनर्जी, ती एनर्जी किती दिली 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. द रेशिओ ऑफ मॅक्सिमम स्पीड ऑफ द एमिटेड इलेक्ट्रॉन इज. इथे मी ऑप्शन देऊन दाखवतो काय 1:4. बी ऑप्शन आहे 1:2, सी ऑप्शन आहे 1:1, डी ऑप्शन आहे 1:5. हे आन्सर आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कायनेटिक एनर्जी मॅक्स फॉर्म्युला काय आहे ते E-W. हे डब्ल्यू म्हणजे काय आपला वर्क पोटेन्शियल फंक्शन आहे आपला एनर्जी आणि हे जे स्टार्टिंगचे आहे हे आपली स्टार्टिंग फोटॉनची एनर्जी आहे. जर आता ऑब्झर्व केला, आता पहिल्यावाला ऑब्झर्व केला तर काय ना हाफ V1² म्हणजे पहिल्यावाल्याचे ऑब्झर्व करतो. सो कॅन आय से पहिल्यावाल्याचे जे इलेक्ट्रॉन आहे त्याचे काय 1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, तर 1 ही एनर्जी 1 आली आणि दुसऱ्याचं वर्क फंक्शन, दोघांचं वर्क फंक्शन काय त्याला 0.5, तर 0.5 इथे काय ना 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता दुसऱ्याचा विचार केला हाफ mv². दुसऱ्याचा विचार केला तर काय ना दुसऱ्याचं काय याचं 2.5. सो 2.5 मायनस 0.5 इलेक्ट्रॉन व्होल्ट याचं काय ना 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आता लेट सॉल्व ते. इक्वेशन 1 दिसते, हे इक्वेशन 2 दिसते. सॉल्व केल्यानंतर मला सांगा असं आहे ना V1² अपॉन V2², दोघांचं डिवाइड करतोय आपण 0.5/2. आय होप तुम्हाला समजतंय सगळ्यांना. तर आपल्याला रेशिओ फाइंड करायचा आहे तर मला सांगा V1² अपॉन V2² इज इक्वल टू 1/4 आहे ना. आता V1/V2 काय येणार इथे 1/2. तर मला सांगा रेशिओ काय आहे ना 1:2. आपला रेशिओ ऑफ स्पीड्स काय येणार आहे, वेलोसिटी काय येणार, स्पीड आहे ना 1:2. नेक्स्ट क्वेश्चन आहे 29 क्वेश्चन बघा इथे. थेरी क्वेश्चन आहे. काय दिलंय बघा, फोटो इलेक्ट्रिक एमिशन occurs only when the incident light has more than certain. आता इथे ऑप्शन दिलाय पॉवर, बी ऑप्शन दिलाय वेवलेंथ, सी ऑप्शन दिलाय इंटेन्सिटी, डी ऑप्शन दिलाय फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, तर पॉवर, वेवलेंथ, इंटेन्सिटी अँड फ्रिक्वेन्सी. आता तुम्हाला सगळं माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक एमिशन जो ओकर व्हायला पाहिजे आपल्याकडनं, तर आपला फॉर्म्युला बघा हा आहे का हाफ mv² इज इक्वल टू hv मायनस hv0 हा फॉर्म्युला. तर नेहमी लक्षात ठेवा या इन्सिडन्स समजा जो फोटोन होतोय त्याची फ्रिक्वेन्सी वर्क फंक्शनच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा मोठी पाहिजे. तर v इज ग्रेटर दॅन v0. सो इट डिपेंड्स ओनली ऑन व्हॉट वेन द इन्सिडेंट लाईट हॅज मोर दॅन सर्टन फ्रिक्वेन्सी. तर ऑप्शन काय आहे आपला ऑप्शन डी ऑप्शन दॅट इज फ्रिक्वेन्सी. 30 क्वेश्चन दिला आहे. द मोमेंटम ऑफ फोटॉन
of energy hv, momentum of photon hv is equal to, तर आपला फॉर्म्युला काय इथे ऑप्शन्स बनवून दाखवतो तुम्हाला काय, hv अपॉन c, pa c अपॉन hv, ca hv, d hv अपॉन c स्क्वेअर. तर मला सांगा, हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फॉर्म्युला, दिस इज अ फायनल आन्सर. तर ऑप्शन काय आहे आपला, एक मोमेंटम इज hv अपॉन c, हे आपलं फायनल आन्सर. 31 क्वेश्चन बघा इथे काय लिहिलंय, द लाईट ऑफ टू डिफरंट फ्रिक्वेन्सीज हुज फोटॉन्स have energies 1 electron volt and 2.5 electron volt respectively illuminate the metallic surface whose work function is 0.5 electron volt successively. The ratio of their speeds of emitted electron will be. ऑप्शन बघा काय इथे, ऑप्शन काय 1:4, बी ऑप्शन आहे 1:2, सी ऑप्शन आहे 1:1, डी ऑप्शन आहे 1:5. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टचा जर फॉर्म्युला आपण बघितला तर आपला फॉर्म्युला काय फोटो इलेक्ट्रिक कायनेटिक एनर्जी फाय मायनस फाय झिरो. ही एनर्जी काय इन्सिडेंट एनर्जी आणि ही एनर्जी काय थ्रेशोल्ड एनर्जी. तर सिंपलची गोष्ट आहे, आता जर कायनेटिक एनर्जी 1, आपण फर्स्ट जर कायनेटिक एनर्जी विचारली तर आपलं काय इन्सिडेंस काय 1 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे, म्हणजे ही 1 इलेक्ट्रॉन वोल्ट, आणि थ्रेशोल्ड किती दिले 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर काय ना 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. समजा सेकंड कायनेटिक एनर्जी फाइंड करायची तर त्याची ओरिजिनल किती दिले, स्टार्टिंगचं इन्सिडेंट किती होते 2.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, आणि दुसरं काय 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर काय ना 2 इलेक्ट्रॉन वोल्ट आहे. आता समजा आपण रेशिओ फाइंड करा, काय कसला रेशिओ फाइंड करायचा, समजा असं लिहिलं ke1 अपॉन ke2 असं लिहिलं समजा, सो 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट डिवाइड बाय 2 इलेक्ट्रॉन वोल्ट, तर काय ना 1/4. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे काय, हाफ mv1 स्क्वेअर अपॉन हाफ mv2 स्क्वेअर 1/4. सो mm कॅन्सल, हाफ हाफ कॅन्सल, तर काय ना v1 स्क्वेअर अपॉन v2 स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. सो v1 अपॉन v2 बाळांनो आन्सर काय ना 1/2. आपला रेशिओ ऑफ देअर स्पीड्स काय येणार बाळांनो 1:2. 32nd क्वेश्चन बघा इथे, 32nd क्वेश्चन, इन photoelectric emission process from a metal of work function 1.8 electron volt. The kinetic energy of most energetic electrons is 0.5 electron volt. The corresponding stopping potential is, options दिले तिथे बघा, ऑप्शन्स इथे काय दिले 1.8 वोल्ट, बी ऑप्शन दिले 1.2 वोल्ट, सी ऑप्शन आहे 0.5 वोल्ट, डी ऑप्शन आहे 2.3 वोल्ट. ठीक आहे, नेहमी लक्षात ठेवा स्टॉपिंग पोटेन्शियल नेहमी काय असतं, स्टॉपिंग पोटेन्शियल इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, एवढं लक्षात ठेवा. आता कायनेटिक एनर्जी इथे काय, इथे 0.5 इलेक्ट्रॉन वोल्ट, सो ऑप्शन विल बी सी. नेहमी लक्षात ठेवा, परत एकदा बोलतो, स्टॉपिंग पोटेन्शियल इज इक्वल टू मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी 0.5 इलेक्ट्रॉन. 33 क्वेश्चन्स बघा इथे. The threshold frequency for a photosensitive metal is 3.3 into 10⁻14 Hz. If the light of frequency 8.2 into 10⁻14 Hz is incident on this metal, the cutoff voltage for the photoelectric emission is nearly equal to. Options बघा इथे काय दिले 2 वोल्ट, बी ऑप्शन दिलाय 3 वोल्ट, सी ऑप्शन दिलाय 5 वोल्ट, डी ऑप्शन दिलाय 1 वोल्ट. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. आता समजा तुम्हाला फुल फॉर्म्युला विचारला, कायनेटिक एनर्जी इक्वल टू काय ना hv मायनस hvth, हे काय ना थ्रेशोल्ड एनर्जी, म्हणजे हा आणि वेलोसिटी, ही फ्रिक्वेन्सी काय थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे. आता जर आपण विचार केला इथे तर हिला असं लिहा ev0 इज इक्वल टू hv मायनस hvth. आपला हा काय, दिस इज नथिंग बट कट ऑफ व्होल्टेज, आपण असं लिहूया कट ऑफ व्होल्टेज लिहून टाकूया इथे, दिस इज नथिंग बट कट ऑफ व्होल्टेज. आता समजा v0 इज इक्वल टू लिहिलं आपण, v0 इज इक्वल टू काय ना h अपॉन e, v चा व्हॅल्यू काय 8.2 इंटू 10⁻14 मायनस 3.3 इंटू 10⁻14. बघा आपल्या डेटामध्ये दिला आहे हे दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला. आता h ची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे काय, आपला 6.6 इंटू 10⁻34, आणि ह्या दोघांचं जर समजा सबस्ट्रॅक्शन केलं आपण मल्टिप्लाय बाय 4.9 इंटू 10⁻14 डिवायडेड बाय आपला इलेक्ट्रॉनचा चार्ज काय 1.6 इंटू 10⁻9. आता मी परत एकदा सांगतोय, सगळे सॉल्व करायचं बसत मी सॉल्व करायचं नाही कॅल्क्युलेशन, ते सरळ सरळ व्हॅल्यू दिल्या 1 5 3 2. आता जर समजा आपण ऑब्झर्व केलं इकडे बघा, इकडे समजा ऑब्झर्व केलं इकडे
ऑब्झर्व केल्यानंतर बघा 6.6 इंटू 4 काय येणार 24 वॉट एव्हर 32 येतं आय थिंक बघा 6 इंटू 5 30 आणि हे अर्धा आहे ना तर 6.2 तर 32 डिवाइड बाय 1.6 2 च्या आसपास येतं. पॉईंट वगैरे काल करायची काय गरज नाही. ऑप्शन बघा काहीच नाही. पॉईंट इंटू मल्टिप्लिकेशन 10 ते काहीच नाही. तर अप्रॉक्सिमेटली आन्सर काय येणार 2 वोल्ट. सो आपला ऑप्शन ए 2 वोल्ट. 34th question. A source S1 is producing 10 raised to 15 photons per second of wavelength 5000 Armstrong. Another source S2 is producing 1.02 into 10 raised to 15 photons per second of wavelength 5100 Armstrong. Then power of S2 power of S1 is equal to यामध्ये ऑप्शन्स दिलेत बघा 1.00 सेकंड ऑप्शन दिलाय 1.02 सी ऑप्शन 1.04 डी 0.98 हे आपले ऑप्शन्स. तर नेहमी लक्षात ठेवा आपल्याला एनर्जी एमिटेड पर सेकंड बाय S1 काय येणार याचं P1 इज इक्वल टू N1HC अपॉन लॅम्बडा 1 आणि जर सेकंड विचार केला आपण तर सेकंड एनर्जी एमिटेड पर सेकंड बाय S2 P2 is equal to N2HC अपॉन लॅम्बडा 2. जर आपण रेशिओ काढला याचा तर काय येणार P2 अपॉन P1 आपल्याला बघा पॉवर S2 अपॉन पॉवर S1 काढायला सांगितलं ना. P2 अपॉन P1 is equal to N2 लॅम्बडा 1 अपॉन N1 लॅम्बडा 2. तर काय येणार 1.02 into 10 raised to 15 divided by 10 raised to 15 multiply by 5000 divided by 5100. मी ह्याच्यातही तुम्हाला रिक्वेस्ट करतो की ह्यामध्ये पण काही सॉल्व करू नका माझ्या मते. तर 10 raised to 15 10 raised to 15 कॅन्सल. आय थिंक बघा 5122 हा 100 जो आहे तो 2% आहे ना याचा. हा आणि हा कॅन्सल झाला तर आन्सर याचा 1 येणार. सो ऑप्शन ए 1.00. 35th question. The potential difference that must be applied to stop the fastest photoelectron emitted by a nickel surface having work function 5.01 electron volt when ultraviolet light of 200 nanometer falls on it must be. इथे ऑप्शन काय दिले बघा 2.4 वोल्ट, बी काय दिले -1.2 वोल्ट, सी ऑप्शन आहे -2.4 वोल्ट, डी 1.2 वोल्ट. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन बघा 2 निगेटिव्ह आहेत 2 पॉझिटिव्ह आहेत. तर कायनेटिक एनर्जी मॅक्स हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला येतात HC अपॉन लॅम्बडा -W. आता जर ऑब्झर्व केलं निकेलचं तर स्टँडर्ड ह्याची व्हॅल्यू काय ना 12375. लॅम्बडाची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू काय दिली आहे 200 नॅनोमीटर तर इथे लिहिलं ठीक आहे. तर मायनस इथे काय ना 5.01 जर सॉल्व केलं तर काय ना 6.1875 minus 5.01. So answer will be 1.1775. It is approximately equal to 1.2 volt. नेहमी लक्षात ठेवा हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला H ची व्हॅल्यू माहिती आहे, C ची व्हॅल्यू माहिती आहे, ठीक आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू माहिती आहे. मी याला कन्वर्ट केलं. कन्वर्ट केल्यानंतर आपण फक्त ही व्हॅल्यू आणली. तुम्ही व्हॅल्यू टाकून हे आन्सर सेम येणार आपल्याला. तुम्ही जो ऑब्झर्व करायचं तर बघा सेम व्हॅल्यू रिपीट होत चालले. माझ्या मते हे क्वेश्चन जर रीड केलं तर माझ्या मते असा कोणताही क्वेश्चन राहणार नाही की तुम्हाला नाही येणार आहे याचा. ओके प्लीज दिस इज युअर फायनल आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा इथे 36 क्वेश्चन. The number of photoelectron emitted for the light of a frequency V higher than the threshold frequency V0 is proportional to. हे सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. काय होणार इथे हाफ mv² इज इक्वल टू hv मायनस hv0. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही फ्रिक्वेन्सी याच्यापेक्षा नेहमी काय असते मोठी असते. सो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, नेहमी लक्षात ठेवा इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इंटेन्सिटी ऑफ लाईट. ही थेरी क्वेश्चन आहे, नेहमी लक्षात ठेवा इंटेन्सिटी ऑफ लाईट. ठीक आहे, याच्यात ऑप्शन काय आपले ऑप्शन काय दिले होते थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, सेकंड ऑप्शन होता इंटेन्सिटी ऑफ लाईट, थर्ड ऑप्शन होता फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट and D option is V minus V0. So it is directly proportional to intensity of light.
37 क्वेश्चन बघा इथे काय लिहिलं आहे, द फिगर शोज, ही फिगर बघा इथे, फिगर मी दाखवतो तुम्हाला. फोटो करंट हे रिटार्डिंग पोटेन्शियल, हे 1 2 फर्स्ट 2 दिस इज 3. ठीक आहे. फर्स्ट एकदा क्वेश्चन वाचून दाखवतो तुमच्या समोर. द फिगर शोज अ प्लॉट ऑफ फोटो करंट वर्सेस एनोड पोटेन्शियल फॉर अ फोटो सेन्सिटिव्ह सरफेस फॉर 3 डिफरंट रेडिएशन विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट स्टेटमेंट. आता मी तुम्हाला स्टेटमेंट वाचून दाखवतो. स्टेटमेंट फार मोठे आहेत त्यामुळे मी टॅबमधून वाचून दाखवतो मी क्वेश्चन्स. बघा ऑप्शन्स बघा काय तिकडे दिलेले. Curve 1 and 2 represent the incidence radiation of same frequency but different intensity. Curve 2 and 3 represent the incidence radiation of different frequency and different intensities. C option is curve 2 and 3 represent the incidence radiation of same frequency having same intensity. Curves 1 and 2 represent the incidence radiation of different frequency and different intensity. आता आपण ह्या क्वेश्चनवर झालो तर लक्षात ठेवा इथे the retarding potential depends on the frequency of incidence radiation but it is independent of intensity. Intensity वर काय आहे ते इंडिपेंडेंट आहे इथे. तर नेहमी लक्षात ठेवा इथे याचा आपला परफेक्ट आन्सर जे आहे ना ते होणार ऑप्शन ए. दॅट इज ऑप्शन ए इज कर्व 1 and 2. दिस कर्व 1 and 2 represent the incidence radiation of same frequency, where it is same frequency but different intensity. So option A is right. 38 question बघा इथे. The monochromatic light of wavelength 667 nanometer. आता लॅम्बडाची व्हॅल्यू दिलेली आहे 667 नॅनोमीटर. त्याच्यानंतर दिलंय इज प्रोड्यूस्ड बाय अ हेलियम निऑन लेझर. द पॉवर एमिटेड इज 9 मिलीवॅट. तर मला सांगा पॉवर किती दिला इथे 9 मिलीवॅट हा पॉवर दिला इकडे. द नंबर ऑफ फोटॉन्स अरायव्हिंग पर सेकंड ऑन द एव्हरेज ॲट अ टार्गेट इरेडिएटेड बाय दिस बीम इज. आणि ऑप्शन्स इथे दिले आहेत बघा. ऑप्शन्स काय दिले 3 × 10⁻16. बी ऑप्शन दिलाय 9 × 10⁻15. सी ऑप्शन दिलाय 3 × 10⁻19. डी ऑप्शन दिलाय 9 × 10⁻17. तर आपल्याला इथे डेटा जो दिलाय बघा डेटा लॅम्बडा मी इथे लिहून काढलाय 667 × 10⁻⁹ मीटर. पॉवर काय दिले 9 × 10⁻³ वॅट हे दिलं इथे. आणि इथे विचारलंय काय एन इज नथिंग बट द नंबर ऑफ फोटॉन्स हे आपल्याला फाइंड करायचं आहे इकडे. तर आपला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे P = NHc अपॉन लॅम्बडा. एन काय आपला नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड. बघा इथे काय लिहिलंय नंबर ऑफ फोटॉन्स एमिटेड पर सेकंड हे दिलंय. आता n = काय ना सांगा P × लॅम्बडा डिवायडेड बाय इथे काय येणार Hc. आता सगळ्यांना माहिती आहे P ची व्हॅल्यू किती दिली इथे 9 × 10⁻³ मल्टिप्लाय बाय इथे काय दिलं इथे काय येणार 6 × 6.7. ठीक आहे. डिवायडेड बाय × 10⁻⁷ डिवायडेड बाय 3 × 6.6 × 10⁻26. हे सगळं सॉल्व्ह करून बघितलं. मी परत एकदा सांगतो जास्त काही सॉल्व्ह करायची गरज नाही इथे. फक्त इथे ऑब्झर्व करायचं व्हॅल्यू बघा काय येते इथे. जर इथे आपण केलं -10 -26 वरती 16 येते तर 16 इथे बघा इथे 16 आहे तर इथे काय येणार बघा 6 हा कॅन्सल होतोय अप्रॉक्सिमेटली 3 3 तर काय येतं इथे 3 × 10⁻16 पर सेकंड. हे आपला आन्सर आहे. तर ऑप्शन कोणता येणार ऑप्शन ए इज युअर राईट आन्सर. 39 क्वेश्चन बघा आपण इथे काय बघूया. द वर्क फंक्शन ऑफ अ सरफेस ऑफ अ फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल इज 6.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. The wavelength of incident radiation for which the stopping potential is 5 volt lies in the region. काय दिलंय फर्स्ट रिजन कोणता ऑप्शन बघा काय दिलंय इथे अल्ट्रा व्हायलेट रिजन. सेकंड ऑप्शन दिलंय विजिबल रिजन. सी ऑप्शन दिलंय इन्फ्रारेड रिजन.
आणि लास्ट आहे एक्स रे रिजन. ठीक आहे. आता समजा इथे समजा आपण विचारलं तर डेटा जो आपल्याला दिलाय तर वर्क फंक्शन, मला सांगा वर्क फंक्शन इथे फाय झिरोची व्हॅल्यू काय दिली आहे 6.2 इलेक्ट्रॉन वोल्ट. स्टॉपिंग पोटेन्शियल मला सांगा स्टॉपिंग पोटेन्शियल काय येणार इथे, स्टॉपिंग पोटेन्शियल किती दिलं इथे V0 इज इक्वल टू 5 वोल्ट. आता जर आपण बोललो EV0 इज इक्वल टू HV मायनस 50, हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, किंवा असं लिहू शकतो EV0 प्लस 50 इज इक्वल टू HV. त्याला आपण असं लिहू शकतो SC अपॉन लॅम्बडा. तुम्हाला सांगा माहिती फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला आहे वेलोसिटी अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा इज इक्वल टू आपण जर फाइंड केला तर लॅम्बडा इज इक्वल टू काय येणार HC अपॉन EV0 प्लस 50. आता एक काम करूया, ह्याच्यात आपण सगळी व्हॅल्यू टाकूया. आपण एच ची व्हॅल्यू माहिती आहे सगळ्यांना काय 6.62 इंटू 10⁻34. वेलोसिटी ऑफ लाईट काय 3 इंटू 10⁸ डिवायडेड बाय आपल्या इथे EV0 ची व्हॅल्यू काय आपल्याला दिली आहे बघा इथे 1.6 इंटू 10⁻19 मल्टिप्लाय बाय 5 प्लस 6.2 इंटू 1.6 इंटू 10⁻19. ठीक आहे. जर आपण ह्याला सॉल्व केलं तर ह्याचं सॉल्व केल्यानंतर आन्सर काय ना 1.10 इंटू 10⁻7. 10⁻7 मीटर ही जी रिजन आहे हे आहे अल्ट्रा व्हायलेट रिजनचं रिजन आहे. त्यामुळे ह्याची जी आन्सर आहे नेहमी लक्षात ठेवा ते वेवलेंथ ऑफ इन्सिडन्स फॉर विच कोणत्या रिजन मध्ये राहणार इथे अल्ट्रा व्हायलेट रिजन मध्ये राहणार. 40th क्वेश्चन बघा इथे काय दिलं इथे मोनोक्रोमॅटिक लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी 6.0 इंटू 10⁻14 Hz is produced by laser. The power emitted is 2 into 10⁻³ watt. The number of photon emitted on the average by source per second is. याचा ऑप्शन बघा इथे काय दिलं, याचा ऑप्शन काय 5 into 10⁻16. बी ऑप्शन आहे 5 into 10⁻17. सी ऑप्शन आहे 5 into 10⁻14. डी ऑप्शन आहे 5 into 10⁻15. आता इथे आपला जो डेटा दिलाय तो डेटा आपण बघूया. इथे डेटा काय दिलाय आपल्याला पॉवर बघा, पॉवरची व्हॅल्यू काय दिली आहे 2 into 10⁻³ वॅट ही पॉवर दिली आहे इथे. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी तर फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू काय दिली आहे मला सांगा इथे 6 into 10⁻14. सिंपल इथे इथे काय विचारलंय आपल्याला द नंबर ऑफ फोटॉन्स, इथे एन ची व्हॅल्यू विचारली. आपल्याला माहिती आहे गिवन फॉर्म्युला काय फॉर्म्युला P इज इक्वल टू NHV. आता P ची N चा फॉर्म्युला किती N इज इक्वल टू काय येणार इथे P अपॉन HV. तर P ची व्हॅल्यू काय 2 into 10⁻³ डिवायडेड बाय आपला H ची व्हॅल्यू काय 6.6 into 10⁻34 मल्टिप्लाय 6 into 10⁻14. आता परत एकदा सांगतो हे पूर्ण सॉल्व करायची गरज नाही. इथे -18 -20 इथे गेल्यानंतर इथे 13. तर आता जर सॉल्व केलं तर काय येणार 5 into 10⁻50. तर आपला एन ची व्हॅल्यू काय येणार नंबर ऑफ फोटॉन्स काय येणार पर सेकंड विल बी 5 into 10⁻50. That's your final answer. So option will be D.